नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. तर आजचा वार आहे बघा सोमवार आणि आता टायमिंग 7:10 झालेले. आता संध्याकाळचा स्वयंपाकाची सुरुवात करणार आहे मी. तर म्हणलं चला आपण संध्याकाळच्या स्वयंपाक आज काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करू. आज मी करणार आहे पालक आणि हे आंबट चुक्याची भाजी आहे. तर याचा गरगटा करणार आहे. तर छान होतो गरगटा, म्हणलं चला शेअर करू आंबट चुका आणि गरगट्याचं भाजी. आणि आळूचे पानाचे वडे पण करणार आहे. तर आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे मी. चहा किचन वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि चहा करून पिला, थोडं फ्रेश झाले आणि आता चला मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर अगोदर भाजी कट करून घेते आणि तर तूर डाळ आणि मूग डाळ भिजायला ठेवलेली आहे भाजीसाठी. तूर डाळ मूग डाळ भिजवून घेते आणि तोपर्यंत भाजी पण कट करून घेते. इथं मी भाजी नीट करण्यासाठी घेतलेली आहे. तर संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी सुरुवात केलेली आहे. तर भाजी वगैरे काही दुपारी नीट करून घेतली नव्हती अगोदर, तर आता इथं भाजी नीट करण्यासाठी घेतलेली आहे. तर भाजीचे फक्त पानं असे घेतलेले आहेत कारण पावसाळ्यामध्ये भरपूर असं चिखल होता भाजीमध्ये. तर पानच घेतलेले आहेत. आणि एक भाजी इथं मी 20 रुपयाला भेटली मला. पालक आंबट चुका 20 रुपयाला भेटलेला आहे. मला चला आपण कितीला घेतली ती पण सांगू. तर आजचं संध्याकाळचं स्वयंपाक मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि पालक आणि आंबट चुक्याची भाजी, शापू आणि चंदन बटवाची पण ह्याच्यामध्ये मिक्स भाजी केली तर छान होती. पण आता त्या भाजी भेटली नाही मला चंदन बटवा, मग पालक आणि आंबट चुक्याचीच भाजी इथं गरगटा करणार आहे आणि इथं तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा किती चिखल होता भाजीमध्ये. तर पानच मी इथं घेतलेले आहेत भाजीचे. आणि छान अशी इथं फक्त भाजीची पानं नीट करून सगळी भाजी मी घेतली. पालक आणि आंबट चुका ची भाजी इथं नीट करून घेतली. तर इथं बरं पडतं सगळं असं भाज्या वगैरे नीट करून घेतल्या की मग अगोदर मी असं इथं बसूनच सगळ्या भाज्या, कुठली पण भाजी असली की इथं बसूनच भाज्या नीट करून घेत असते अगोदर. आणि नंतर स्वच्छ धुवून वगैरे घेऊन मग कट करून घेत असते. तर भाजी इथं नीट करून घेतली आणि किचनमध्ये येऊन बेसिंगच्याच पाण्याने आता इथं छान भाजी धुवून घेणार आहे स्वच्छ, कारण माती भरपूर होती भाजीमध्ये. तर इथं छान अशी प्लेटीमध्ये 2 पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेते. तर भरपूर असा बघा माती होती आणि ताटातच धुवून घेतले. तर 2 वेळेस 2 पाण्याने मी तर भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. भाजी कधी पण धुवून पहिलं नीट करून धुवूनच मगच भाजी करून घेत असते मी. तर आता इथं भाजी धुवून झाली आणि अशी चाळणमध्ये ठेवली. आता इथं पोळपाटावरच भाजी कट करून घेते. तर असं वेगळी वगैरे काही मी भाजी कट करून धुवून घेतलेली नाही. एकत्रच आंबट चुक्याची आणि पालकची भाजी एकत्र स्वच्छ धुवून घेतली, सगळीच मिक्स करून घेतलेली. आणि आता इथं बारीक छान अशी भाजी कट करून घेते. तर भाजी कट करून घेतली, टोपमध्येच टाकलं आहे. तर म्हणलं चला आजचा संध्याकाळचा स्वयंपाकात भाजी काय करणार आहे ते पण इथं शेअर करू. तर छान अशी भाजी होती ही. तर कुकरमध्ये शिजवून घेणार होते. तर पोळपाट स्वच्छ धुवून ठेवला भाजी कट केलेला आणि आता इथं कुकरमध्ये भाजी शिजण्यासाठी टाकणार आहे. तर सगळीच भाजी मी एकत्र टाकली भाजी. आणि इथं तूर डाळ मूग डाळ भिजली होती छान, तर सगळी नाही टाकली, थोडी जास्त झाली होती माझ्याकडून. तूर डाळ मूग डाळ थोडी जास्तच टाकली होती मी. तर जितकी भाजीला पाहिजे तेवढी घेतली आणि टाकलेली आहे शिजण्यासाठी. आणि मीठ टाकून आता इथं छान आता कुकर लावून घेणार आहे. तर गॅस ऑन करून घेतला आणि अगोदर तर भाजी शिजण्यासाठी ठेवली. तर टमॅटो आणि मिरची पण मी भाजी शिजतानाच टाकते. मिरची वाटून वगैरे काही घेत नाही. कच्चीच मिरची कट करून अशी शिजण्यासाठी टाकत असते. तर 1 टमॅटो 4-5 मिरच्या आणि इथं भाजी शिजण्यासाठी टाकलेले आहे. कुकरचं झाकण थोडंसं भिजवून मग लावत असते, कारण मग छान म्हणजे कुकरच्या शिट्ट्या होतात. तर इथं मी आळूचे पानं घेतलेले. तर हे सांगत होते की इथं दूध गरम करायला ठेवलं होतं. माझा मुलगा बाहेरून आला होता, तर मग त्याला दूध द्यायचं होतं गरम करून. तर ते सांगत होते की आळूचे पानं इथं 1-2 दिवस अगोदर आणून ठेवलेले होते आणि सुकले होते थोडेसे, पण इतके पण नव्हते सुकले. आणि कुकर लावलेला आहे, पण बाहेरचा आवाज जरा जास्त येत होता त्यामुळे मी इथं आवाज दिलेला आहे. आणि इथं आळूच्या पानाचे अगोदर डेट काढून घेतली आणि छान असे बघितले पानं. एकच पान पिवळं झालं होतं, ते पण अर्धा असं कट करून घेतलं. आणि इथं सगळे पानं एक असं छान असे बघून त्याचे देठं काढून चाकूने कट करून घेते. तर सगळे पानं आळूचे इथं असे सगळे नीट करून घेतलेले आहेत कट करून.
तर आळूचे पानं स्वच्छ कट करून घेतले, छान असे धुवून घेतले. आणि तर आपल्याला काय काय आळूच्या वड्यांसाठी काय काय लागतं ते घेतलेलं आहे. लसूण जरा जास्तच घेतलेला आहे, लसूण थोडा छोटा आहे त्यामुळं जिरी, लसूण, मिरची तर मिक्सरमध्ये वाटण करून घेते. थोडंसं काय वाटायचं असेल तर मिक्सर असं मी फ्रीजचं वायर काढून वाटून घेत असते. आणि काही जास्त वाटायचं असेल तर असं खाली बसून किंवा किचनवरती वाटून घेत असते. त्यानंतर इथं मी एक टोप घेतला आहे, चाळण घेतली आणि बेसन अंदाज घेतला होता, तर जितकं होतं तितकं बेसन घेतलं, बास होईल वाटलं. आता चाळण अशी उचलून नाही तिथंच चाळून घेतलेले, कारण मग बेसन सगळं सांडलं असतं त्यामुळं. तर छान इथं असंच हाताने सगळं असं चाळणीने बेसन छान चाळून घेतलेलं आहे. तर असं चाळून घेतलं बेसन, तर म्हणलं बास होईल इतकं वड्यांसाठी. आणि जिरी, लसूण, हिरवी मिरचीचं एकत्र असं वाटण केलं होतं, तर लय जास्त पण बारीक नव्हतं, असं थोडंसं हेच. तर सगळं एकदम इथं घेतलं मी, बेसनमध्येच मिक्स करून घेतलं. जिरी, लसूण, मिरची, मीठ चवीनुसार टाकून घेतलं आणि हळद पण त्याच्यातच टाकून घेतली. त्यानंतर इथं घेतलेले तीळ पण घेतलेले, तर अगोदरच मी काढून ठेवलं होतं. आणि चिंच थोड्या वेळ भिजायला ठेवली, चिंचाचं पाणी थोडंसं केलेलं होतं, ते पण मिक्स करून इथं मी आता पीठ छान हातानेच मिक्स करून घेतलेले. कारण आळूच्या वड्यांच्या पानांना असं पीठ सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं होतं त्यामुळं. तर इथं मी छान असं आपलं आळूच्या वड्यांसाठी जे मिश्रण लागतं बेसन पिठाचं, ते इथं तयार करून घेतलेलं आहे. आणि आळूचे पानं पण स्वच्छ धुवून घेतले होते. आता इथं थोडंसं पीठ करून लावून घेणार आहे. जास्त पण लावलं तर चालतं, पण मी आळूचे पानं माझ्याकडं थोडं जास्त पण होते, त्यामुळे मी असं थोडंसं पीठ लावून सगळे पानं एकावर एक असं टाकून लावलेलं आहे. तर उलट्या साईडनेच लावून घेते. तर हे असं आळूच्या पानाच्या वड्या छान होत्यात अशा पण केल्या तरी. चरकत पण अजिबात चरकल्या पण नव्हत्या अजिबात, कारण वाफाळून ते छान घेतल्या होत्या. तर असं आळूच्या वड्या केल्या तर चरकत वगैरे नाही आणि छान पण होत्यात खाण्यासाठी. तर घशात पण खवखव नाही झाली आणि चरकलं पण नाही, बिलकुल चरकल्या पण नव्हत्या. तर हे सगळे एकावर एक असे छान पानं उलटे ठेवून मी थोडंसं बेसन लावून सगळं एकत्र छान आता याची अशी घडी करून घ्यायची. तर जितके पानं म्हणजे जशी वडी करायची होती तेवढी मी इथं वडीसाठी पानं असे बेसनचे लावून घेतले आणि आता याची वडी करून घेणार आहे. तर इथं अशी छान वडी पण करून घेते. थोडंसं असं बेसन लावून इथं वडी करायला घेतलेली आहे. आणि मी अगोदरच आहे ना इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर अगोदर कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या, गॅस बंद करून घेतला, कुकर साईडला ठेवला आणि इथं मी आळूच्या वड्या वाफळण्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर बाकीचे पण बघा मी असेच आळूच्या पानांना बेसन लावून घेतलं आणि दुसरे पण वडे असे तयार करून हे पण वाफळण्यासाठी भांड्यामध्ये ठेवलेले आहे इडलीच्या. तर इथं सगळं दोन वड्या करून घेतल्या आणि वाफळण्यासाठी ठेवल्या आणि स्वच्छ हात धुवून घेतले. आणि इथं इडलीच्या भांड्याचं झाकण पण लावून घेतलं, पोळपाट पण स्वच्छ धुवून घेतला, परत आणखी कुठल्या कामाला येईल त्यासाठी. आणि त्यानंतर इथं मी पालक आणि आंबट चुकाची भाजी शिजली होती का छान बघितली. तर छान अशी मऊ भाजी शिजून झालेली होती, जास्त घरटायची वगैरे गरज नाही पडली, छान कुकरच्या शिट्ट्यामध्ये शिजली होती. त्यानंतर एका टोपमध्ये काढून घेतली, त्याच्यामध्ये बेसन आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. हे छान सगळं असं मिक्स करून घेते, बेसनच्या गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्यासाठी पळीनीच असं छान. जर भाजी शिजली नसती तर आणखी अशी घरटाव लागली असती, पण भाजी छान मऊ शिजली होती त्यामुळं सगळं छान असं घरटून घेतलं. आणि इथं मी कढई गरम करायला ठेवली, तेल गरम झालं, फक्त मी लसूण थोडासा टेचला आणि लसणाची फोडणी दिली, बाकी जिरी वगैरे काय टाकलं नाही, लसणाचीच फोडणी दिली. आणि तर छान भाजी आता शिजवून घेणार आहे. तर चांगली असं उकळून घ्यायची भाजी. तर भाजी छान शिजली होती आणि उकळून पण घेतली होती. त्यानंतर मला आज भाजीबरोबर भात छान लागतो त्यासाठी मी इथं भात पण बनवायला घेतलेला आहे. तर पातेलं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मी इथं भाजी झाली होती, मग कढई साईडला ठेवली उतरून आणि गॅस ऑनच ठेवला आणि इथं भातासाठी पाणी ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत इकडं मी आळू वड्या पण छान अशा वाफळून घेतल्या होत्या, त्या पण एका चिमट्याने अशा काढून घेतल्या. आणि बघा इथं छान अशा आळूच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर छान अशा आळूच्या वड्या झाल्या होत्या.
आणि इकडं भात पण शिजायला ठेवला होता आणि इकडं तवामध्येच आळूच्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर तव्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आणि छान इथं सगळ्या आळूच्या वड्या पण आता मी तळून घेतलेल्या आहेत. तर छान अशा दोन्ही साईडने बारीकच गॅसवरती अशा छान आळूच्या वड्या तळून घेते. तर दोन्ही साईडने अशा आलटून पलटून अशा छान सोनेरी कलर येईपर्यंत आळूच्या वड्या मी तळून घेतल्या आणि तो माझा सगळा स्वयंपाक झाला होता. तर आता स्वयंपाक सगळा झाला. संध्याकाळचं जेवण करायला आता घेणार आहे आम्ही. तर जेवण करून घेते, नंतर भांडे वगैरे तर आज भांडे जास्त पडलेत घासण्यासाठी आणि भांडे पण घासून घेते, किचन पण क्लीन करायचं आहे. तर अगोदर जेवण करून घेतो. तर संध्याकाळचं जेवण करण्यासाठी इथं घेतलं होतं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू. जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.